नमस्कार. मी वैद्या ज्योती रहाळकर, पुरुषोत्तम शास्त्री नानल रुग्णालयामध्ये मी स्वास्थ्य सल्लागार म्हणून काम करते. जसा-जसा हवेमधला उष्मा वाढत जातो, तसं त्वचा कोरडी पडायला लागते. म्हणजे आपल्याला एक समज असा असतो, की फक्त थंडीमध्येच त्वचा कोरडी पडते. पण त्वचा कोरडी पडण्याचं जे प्रमाण आहे, ते आपल्याला उन्हाळ्यात सुद्धा खूप जास्त जाणवतं. कारण काय, की शरीरामधलं पाण्याचं प्रमाण कमी होत असतं. त्यामुळे कोरडी त्वचा, ओठ फुटणं, ओठातनं रक्त येणं, डोळ्यांची आगाग होणं, पायाला भेगा पडणं किंवा अति घाम आल्याने त्वचा थोडीशी ओली राहते आणि मग कधी-कधी आपल्याला घामोळ्यासारखं अंगावरती पुरळ उठणं, ही पण लक्षणं बघायला मिळतात. तसंच शरीरामधनं जी उत्सर्जित केलेली द्रव्य बाहेर पडतात, ती थोडी चिकट स्राव असतात आणि थोडंसं त्वचा जर का थोडीशी ओलसर असेल किंवा थोडीशी ऑइली असेल, तर चेहऱ्यावरती पुटकुळ्या किंवा मुरुम यासारखी लक्षणं पण या ऋतूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे त्वचा कोरडी ठेवणं आणि त्वचेला योग्य प्रमाणामध्ये नरिशिंग करणं किंवा पोषण देणं. पाण्याचं प्रमाण थोडंसं नेहमीपेक्षा अधिक वाढवणं. साध्या पाण्याने जर काम होत नसेल, तर आवळ्याचं सरबत, कोकमाचं सरबत, लिंबाचं पाणी, नारळाचं पाणी हे पण आपण हायड्रेट करण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक म्हणून करू शकतो. तसंच काही शीतवीर्याची औषधं जी समजली जातात, की शतावरी कल्प आहे, चंदन आहे, तर त्या पद्धतीची द्रव्य पण आपण पोटामध्ये घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने जर थोडी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच काळजी घेतली, तर पाण्याचं प्रमाण वाढवणं, त्वचा कोरडी होण्याचं टाळणं आणि शरीरामधल्या उत्सर्जित झालेल्या मलपदार्थांचं किंवा द्रव्यांनी त्वचेवरती होणारे जे दुष्परिणाम असतात, ते टाळता येणं शक्य असतं.